जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जू यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भात ज्या काही अपडेट आहे तर त्या वेळोवेळीपर्यंत पोहोचवत असतो. तर सध्याच्या घडीला शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला बरेचसे जे काही शासनाचे पत्र असेल, शासनाचे GR असेल तर ते निर्गमित होताना दिसत आहे. कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती होण्या अगोदर जे काही ऑलरेडी जॉईन असलेले शिक्षक आहे आणि त्या शिक्षकांमध्ये जे काही अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण होतं तर ते मोठ्या प्रमाणावर सध्या बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत होतं. आणि ह्या अतिरिक्त शिक्षकांचं जे समायोजन आहे तर ते समायोजन म्हणजे जी सध्या महाराष्ट्रामध्ये हिंदू नामावलीनुसार संच मान्यतेनुसार जी रिक्त पदं आहेत तर ती रिक्त पदांमध्ये त्यांचं समायोजन त्या ठिकाणी होणार होतं, बरोबर. आणि त्यामुळे हे जे काही अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन रिक्त पदावरती त्या ठिकाणी होत असल्यामुळे जी काही पवित्र पोर्टल 2025ला पदभरती होणार आहे त्याच्यामध्ये वेकेन्सीची त्या ठिकाणी बघा काटकसर होणार होती. परंतु महत्त्वाच्या या ठिकाणी मंत्रालयीन स्तरावरती एक बैठक झालेली आहे दिनांक 24 फेब्रुवारी 2026ला. त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे जे काही निर्णय आहे तर ते निर्णय सध्या बघा घेण्यात आले, जेणेकरून शिक्षक भरती 2025ची जी काही शिक्षक भरती होणार आहे तर त्याच्यामध्ये जागा ज्या असेल तर त्या नक्कीच बघा वाढणार आहे. तर सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी मंत्रालयीन जी काही बैठक आहे तर ती सध्या बघा झालेली आहे. पवित्र पोर्टल 2025ची जी काही पदभरतीच्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये महत्त्वाचा आपला जो प्रश्न आहे तो म्हणजे शिक्षक भरतीमध्ये जागा वाढ सध्या बघा होणार आहे का? तर नक्कीच बघा ह्याच्यामध्ये जागा वाढ होणार. त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसतंय जे काही आपले शालेय शिक्षण मंत्री असेल, त्यानंतर जे शासनाचे सचिव असतील तर ते संपूर्ण या ठिकाणी शिक्षण विभागाशी निगडीत असलेले अधिकारी वर्ग, त्यानंतर आमदार, खासदार महोदय संपूर्ण या ठिकाणी बघा उपस्थित होते. त्याच्यामध्ये हे या ठिकाणी मुंबई मंत्रालय या ठिकाणी जी काही बैठक आहे तर ती बैठक सध्या बघा इथं आयोजित करण्यात आली होती. आता ह्या बैठकीमध्ये महत्त्वाचा जो काही विषय आहे तो विषय नेमका कोणता होता? तर ह्या ठिकाणी मुंबई ह्या ठिकाणी बघा 24 फेब्रुवारी 2026ला जो काही कोकण विभाग आहे, कोकणातील शिक्षक समायोजनाबाबत महत्त्वाची बैठक जी आहे तर ती सध्या संपन्न झाली होती. आता ह्या बैठकीमध्ये आपल्याला माहिती आहे की कोकण विभागातील जो काही प्रश्न होता तर तो प्रश्न म्हणजे समायोजन, शिक्षक अतिरिक्त झालेले आहे त्या शिक्षकांचं समायोजन कशा पद्धतीने त्या ठिकाणी होणार आणि त्याचा परिणाम पुढील जी काही पदभरतीमध्ये कशा पद्धतीने होऊ शकतो त्या अनुषंगाने संपूर्ण जी काही चर्चा आहे तर ती चर्चा तिथं बघा झालेली आहे. आता मंत्रालयीन दालन क्रमांक 702 येथे कोकण विभागातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत महत्त्वाची आढावा बैठक सध्या बघा संपन्न झाली होती. म्हणजे जे काही अतिरिक्त झालेले शिक्षक आहे त्यांचं समायोजन करण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी बघा बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. कारण आपल्याला माहिती आहे की कोकण विभागामध्ये जे काही तांडे, पाडे, वस्ती आहे त्या ठिकाणी जी काही पटसंख्या आहे, शाळेची पटसंख्या तर ती अगदी कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. 10 पटसंख्या असेल, 20 पटसंख्या असेल किंवा 10 पेक्षा कमी देखील पटसंख्या एक शाळेमध्ये पाहायला मिळत होती. आणि त्या ठिकाणी सर्वात जास्त अतिरिक्त शिक्षकांचं त्या ठिकाणी बघा प्रमाण होत होतं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी महत्त्वाची जी काही बैठक आहे तर ती बैठक झालेली. आता ह्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली तर ह्या ठिकाणी बघा या बैठकीत प्रामुख्याने कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचं समायोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कोकणातील दुर्गम भाग, भौगोलिक परिस्थिती आणि शाळांमधील या ठिकाणी अंतराचा जर विचार करून शिक्षकांच्या समायोजनाबाबत शासन सजग असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि शिक्षक समायोजन संदर्भात योग्य मार्ग काढण्याबाबत या बैठकीत चर्चा त्या ठिकाणी बघा झालेली आपल्याला पाहायला इथं मिळते आहे. तर ह्या बैठकीमध्ये जे काही मराठी भाषा मंत्री आहे, बरोबर, माननीय या ठिकाणी श्री उदयजी सामंत साहेब, त्यानंतर मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री माननीय श्री नितेश राणे साहेब, त्यानंतर आमदार श्री म्हात्रे साहेब, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री रणजित सिंग देओल साहेब, उपसचिव आबासाहेब कवडे साहेब, त्यानंतर कक्ष अधिकारी श्री विशाल लोहार साहेब, सहसंचालक श्री पांझडे साहेब आणि श्री राजेश शिंदे साहेब यांच्यासह कोकण विभागातील काही जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी हे देखील सध्या बघा इथं उपस्थित होते. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही अतिरिक्त शिक्षक जे होते त्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन सध्या बघा होणार होतं. त्याच्यावरती महत्त्वाची या ठिकाणी बैठकीमध्ये जे काही सविस्तर आढावा घेऊन नेमके किती शिक्षकांचं समायोजन त्या ठिकाणी होत होतं संपूर्ण बैठकीमध्ये इथं बघा चर्चा झालेली आहे. एकंदरीत जे काही शून्य
ते 10 पटसंख्या दरम्यान जे सध्या शिक्षक ह्या ठिकाणी बघा एक शिक्षक परमनंट आणि एक शिक्षक कंत्राटी पद्धतीने त्या ठिकाणी मिळत होता, तर त्या ठिकाणी आता परमनंट शिक्षक जो असेल तर तो त्या ठिकाणी बघा एक प्रकारे तिथं मिळणार आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण कोकण विभागाचा जर विचार केला, आता कोकण विभागामध्ये जवळपास या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल किंवा ह्या ठिकाणी पालघर असेल, याच्यामध्ये जवळपास 2000 पेक्षा जास्त या ठिकाणी जे काही शिक्षक आहेत तर ते शिक्षक अतिरिक्त होत होते, बरोबर. आता हे अतिरिक्त शिक्षकांचं जर या ठिकाणी बघा समायोजन जर या ठिकाणी व्यवस्थित झालं, तर ह्या ज्या 2000च्या प्लस वेकेन्सी जे आहे तर त्या वेकेन्सी आपल्याला येणारी जी काही पदभरती आहे 2025ची त्याच्यामध्ये नक्कीच बघा पाहायला मिळेल. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी हा महत्त्वाचा जर निर्णय इथं बघा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही जागावाढ असेल तर ती जागावाढ आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार. आता हा फक्त कोकण विभागाशी निगडीत असलेला विषय होता. हा जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी कमी म्हणजे ह्या ठिकाणी पटसंख्या आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये विरळ म्हणजे ह्या ठिकाणी लोकसंख्या असलेली गावं आहे, अशा ठिकाणी जरी ह्या ठिकाणी असा जो काही समायोजनासंदर्भात त्या ठिकाणी जरी निर्णय लागू झाला, तर अजून बरेचसे जे काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या बघा इथं वाढू शकते. आणि समायोजनासंदर्भात जे काही सध्या इथं निर्णय झालेले तर त्या निर्णयानुसार नक्कीच बघा पुढे वेकेन्सी जी असेल तर ती इथं वाढू शकते. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही बैठक आहे तर ती बैठक सध्या 24 फेब्रुवारी 2026ला या ठिकाणी मंत्रालय स्तरावरती संबंधित जे काही शिक्षण मंत्री महोदय आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली सध्या झालेली आहे. आणि ह्या बैठकीचा नक्कीच बघा शिक्षक भरतीला जो काही फायदा असेल जास्त वेकेन्सी संदर्भात तर तो नक्कीच या ठिकाणी बघा होऊ शकतो. म्हणून ही एक महत्त्वाची जी काही बैठक आहे तर ती बैठक सध्या शिक्षक भरतीशी निगडीत असलेली झालेली आहे. तर ह्या संदर्भात अजून पुढे जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी महत्त्वाच्या ह्या ठिकाणी जे काही शिक्षक समायोजनासंदर्भात महत्त्वाची जी बैठक आहे तर ती सध्या संपन्न झाली. आणि ह्यानुसार पुढील जी काही आता कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा संबंधित कोकण विभागामध्ये या ठिकाणी होणार आहे. आता हे संपूर्ण शिक्षकाचं समायोजन जी प्रक्रिया आहे ही झाल्यानंतर पुढील जे काही सध्या आकडेवारी असेल की ह्या विभागामध्ये नेमकी किती पदं त्या ठिकाणी रिक्त राहतात समायोजन होऊन, त्यानंतर जो काही GR आहे त्याच्यामध्ये नेमकी किती टक्के पदं सध्या भरण्यासंदर्भात बघा त्या ठिकाणी पुढे प्रोसेस केली जाते. त्याच्यामध्ये 80% असेल, 90% असेल, 100% असेल, जो शासनाचा निर्णय असेल त्याच्यानुसार पुढील आगामी जी काही पदभरती सध्या होणार आहे त्याच्यामध्ये पदं आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.